नमस्कार, मी संघवी लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण अशा एका निर्णयाबद्दल बोलणार आहोत, अशा एका विषयाला समजून घेणार आहोत जो पुढच्या काही वर्षात गोव्याच्या पर्यावरण, विकास, खाण उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या भविष्यावर परिणाम करू शकणार आहे. केंद्र सरकारनं पश्चिम घाटासाठी 7वी मसुदा अधिसूचना जाहीर केली आहे आणि या मसुद्यात गोव्यातील 108 गावं तसंच 1461 चौरस किलोमीटरचं क्षेत्र पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणजेच इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह एरिया किंवा ESA म्हणून कायम ठेवण्यात आलेला आहे. मात्र हा निर्णय अंतिम नाही. नागरिक, संस्था आणि संबंधित भागधारकांना पुढच्या 60 दिवसात हरकती आणि सूचना देण्याची संधी देण्यात आली आहे. आता ESA म्हणजे काय? ESA म्हणजे असा परिसर जिथं पर्यावरणाला गंभीर हानी पोहोचवणाऱ्या कामांवर नियंत्रण ठेवलं जातं. याचा उद्देश लोकांना हटवणं नाही, तर जंगल, जलस्रोत, वन्यजीव आणि जैवविविधतेचं संरक्षण करणं हा आहे. पश्चिम घाट सुमारे 1500 किलोमीटर लांबीचा असून गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या 6 राज्यात पसरलेला आहे. हा परिसर जगातील महत्त्वाच्या जैवविविधता क्षेत्रांपैकी एक मानला जातो. आता ही प्रक्रिया नवीन नाही. या विषयाची सुरुवात 2011 मध्ये झाली, जेव्हा पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांच्या समितीनं पश्चिम घाटातील संवेदनशील भागांचं संरक्षण करण्यासाठी शिफारसी केल्या. त्यानंतर कस्तुरीरंगन समितीनं सुधारित प्रस्ताव दिला. 2014 मध्ये पहिली मसुदा अधिसूचना प्रसिद्धी झाली. त्यानंतर 2015, 2017, 2018, 2022, 2024 आणि आता 2026 मध्ये 7वी मसुदा अधिसूचना प्रसिद्धी झाली आहे. म्हणजेच गेली जवळपास 15 वर्ष हा विषय प्रलंबित आहे. आता याचा गोव्यावर काय परिणाम होईल? तर 7व्या मसुद्यात गोव्यातली 108 गावं आणि 1461 चौरस किलोमीटरचं क्षेत्र ESA मध्ये कायम ठेवण्यात आलेलं आहे. यामध्ये 70 63, सांगेतील 26, धारबांदोड्यातील 13 आणि काणकोणमधील 5 तसंच फोंडा तालुक्यातील 1 गावाचा समावेश आहे. महत्त्वाचं म्हणजे 6व्या मसुद्याच्या तुलनेत या आकडेवारीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यामध्ये काही गोष्टींवर निर्बंध सुद्धा लागू केले आहेत. अंतिम अधिसूचना लागू झाल्यानंतर नवीन खाणकाम, नवीन दगडखाणी, वाळू उत्खनन, नवीन औष्णिक वीज प्रकल्प आणि प्रदूषणकारी रेड कॅटेगरी उद्योगांना परवानगी दिली जाणार नाही. मोठ्या टाउनशिप आणि मोठ्या बांधकाम प्रकल्पावरही पर्यावरणीय निर्बंध लागू होतील. सध्या सुरू असलेल्या खाणींना लीज संपल्यानंतर किंवा अंतिम अधिसूचना लागू झाल्यानंतर 5 वर्षाच्या आत कामकाज बंद करावं लागू शकतं. यामध्ये नागरिकांना दिलासा सुद्धा आहे. केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय की या निर्णयामुळे कोणाच्याही घरावर बुलडोजर चालणार नाही. शेती, बागायती, लागवड, खाजगी मालमत्ता हक्क यावर कोणताही परिणाम होणार नाही. शिवाय आत्ताची जी घरं आहेत त्यांची दुरुस्ती, नूतनीकरण आणि विस्तार हे आत्ताच्या कायद्यानुसारच करता येणार आहे. या सगळ्याला विरोध सुद्धा दर्शवला गेला. केरळसह काही राज्यांनी या प्रस्तावाला विरोध केला होता. त्यांचं म्हणणं असं होतं की अशा निर्बंधामुळे स्थानिक रोजगार, विकास आणि उद्योगावर परिणाम होऊ शकतो. गोव्यातही 70 आणि सांगे भागातील काही लोकप्रतिनिधींनी यापूर्वी या प्रस्तावाला विरोध दर्शवला होता. यामध्ये महत्त्वाचा बदल सुद्धा करण्यात आलाय. यावेळी केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे की अंतिम ESA अधिसूचना सगळ्या राज्यांची प्रतीक्षा न करता टप्प्याटप्प्यानं म्हणजेच राज्यनिहाय किंवा एकत्रित स्वरूपात लागू केली जाऊ शकते. त्यामुळे अनेक वर्षापासून रखडलेली प्रक्रिया आता वेग घेण्याची शक्यता व्यक्त केली जाते. महत्त्वाचं म्हणजे हा विषय केवळ पर्यावरणाचा नाही आणि केवळ विकासाचाही नाही. हा पर्यावरण संरक्षण आणि स्थानिकांच्या उपजीविकेमधील समतोल साधण्याचा प्रयत्न आहे. आता पुढच्या 60 दिवसात नागरिकांच्या सूचना, राज्य सरकारची भूमिका आणि केंद्र सरकारचा अंतिम निर्णय यावर या प्रस्तावाचं भविष्य अवलंबून असेल. तुमच्या मते पश्चिम घाटासाठी संवेदनशील प्रदेशाचं संरक्षण करण्यासाठी असे निर्बंध आवश्यक आहेत का, की स्थानिक विकासाला अधिक प्राधान्य दिलं पाहिजे? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत गोवा या आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि Facebook आणि Instagram पेजला फॉलो करा.